नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 238 ते 246च्या सहवासामध्ये आपण जाऊया. या अध्यायातल्या ओव्यांमध्ये आपण देहांत समय जेव्हा येतो त्यावेळी योग्य काळ, अयोग्य काळ, योग्य मार्ग व अयोग्य मार्ग यांचं जे मार्गदर्शन भगवंत अर्जुनाला करतायत, त्या मार्गदर्शनामध्ये ज्या 2 मार्गांबद्दल, अर्चिरादी मार्ग, धूम्र मार्ग, या मार्गांबद्दल भगवंत सांगतायत, त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. हे सर्व वर्णन करण्याचं कारण काय? तर भगवंत म्हणतात, ऐसिया अनादी या दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हांटा, म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुझ. अर्जुना, ह्या ज्या 2 वाटा आहेत त्या बुद्धिपूर्वक, म्हणजे आम्ही जाणून बुजून तुला या सांगितल्यात. त्याचं कारण का? तर ह्या दोन्ही वाटा अनादी आहेत, पहिल्यापासून आहेत. एक वाट उजू आहे, ती ब्रह्म प्राप्त करून देते, आणि दुसरी वाट अवांटी आहे, अवघड आहे, ती वाट संसाराची आहे. पण ह्या दोन्ही वाटांबद्दल आम्ही अत्यंत जागरूकतेने, जाणीवपूर्वक तुला सांगितलंय. का? जे मार्गा अमार्ग देखावे, का जे मार्ग अमार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिता अहित जाणावे, हिताची लागी. हे सविस्तरपणे तुला सांगण्याचं कारण एकच आहे, कारण आपलं हित होण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग कुठला आहे, मार्ग अमार्ग, योग्य मार्ग कुठला, अयोग्य मार्ग कुठला, हे आपल्याला माहिती पाहिजे. साच लटिके ओळखावे. खरं काय आहे की ज्याच्यात आपलं हित आहे, लटिक काय आहे म्हणजे खोटं काय आहे, तात्पुरतं काय आहे, नाशिवंत काय आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हित अहित जाणावे. कशामध्ये आपलं हित आहे आणि कशामध्ये आपलं अहित आहे, ह्या दोन्ही गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. अर्थात हिताच्या आणि अहिताच्या सुद्धा. आणि हे कशासाठी? हिताची लागी. दोन्ही बाजू जाणून घेणं आवश्यक असतं, कारण आपल्याला आपलं हित साधायचं आहे, त्याचा निश्चय होण्यासाठी हे आवश्यक असतं. नाहीतर काय होऊ शकतं? ज्ञानोबाराय ते आता उपमांद्वारे आपल्याला स्पष्ट करतात. ते म्हणतात, पाहे पाम नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणोनिया अडवी, रिगवत असे. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे मला सांग, एखादी उत्तम नाव आहे, होडी बोट म्हणा, एखादी उत्तम आहे, पण ती उत्तम नाव पाहून सुद्धा जर का कोणी आडी, म्हणजेच काय, तर नावेच्या बाजूला असलेल्या पाण्यातच उडी घातली. पाहे पाम नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी. त्या अथांग पाण्यामध्ये, त्या खोल पाण्यामध्ये कोणी उडी घालेल काय? अहो, तो नाव चांगली आहे पाहून नावेचाच आधार नाही घेणार का?
का सुपंथ जाणोनिया अडवी रिगवत असे? का एखादा सुपंथ आहे, अर्थात सुरक्षित उत्तम मार्ग आहे असं जाणल्यानंतर सुद्धा कोणी आडवाटेने जाईल का? ह्याचाच अर्थ असा की आडवाट कुठली आहे हेही माहिती पाहिजे आणि अथांग अशा पाण्यामध्ये जर उडी घातली तर आपण आपला जीव गमवू शकतो हेही माहिती पाहिजे. जो विष अमृत वोळखे तो अमृत काय सांडू शके? तेवी जो उजू वाट देखे तो अभांटा न वचे. अहो, ज्याला विष काय आहे, अमृत काय आहे, अर्थात कुठल्या गोष्टीमुळे आपला घात होऊ शकतो, कुठली गोष्ट आपल्याला तारून नेऊ शकते, हे ज्याला समजतं, तो अमृताचा म्हणजे जी गोष्ट आपल्याला तारून नेऊ शकते, आपल्या हिताची आहे, त्याचा त्याग करेल का? तो अमृत काय सांडू शके? आणि त्याचप्रमाणे कुठल्या मार्गाने गेल्यावर आपलं हित आहे हे जाणल्यानंतर तो अभांटा न वचे, तो आड मार्गाने मग कधीही जात नाही. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे कही. ज्ञानोबाराय म्हणतात अशा पद्धतीने खरं काय आहे, खोटं काय आहे, हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे हे पारखून घ्यावं. इथे पारखून घ्यावं म्हटलेलं आहे, म्हणजे अर्थात व्यवस्थितपणे जाणून घ्यावं, अंधश्रद्धेने नाही, तर व्यवस्थितपणे जाणून घ्यावं, पारखून घ्यावं. पारखिले तरी न पडे अनवसरे कही. आणि अशा पद्धतीने जर व्यवस्थित पारखून घेतलं तर मग अयोग्य काळाचा प्रश्नच राहत नाही. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिलियाचे हन काम जाईल वाया. ज्ञानोबाराय म्हणतात एरवी, अहो नाहीतर देहांती, जेव्हा देहाचा अंत होण्याची वेळ येते त्यावेळी थोर विषम, योग्य मार्ग अयोग्य मार्ग, त्यातला विषम मार्ग, त्या विषम मार्गाबद्दल थोर शब्द वापरलाय. म्हणजेच काय, तर ह्या विषम मार्गाचे अर्थात धूम्र मार्गाचे थोर म्हणजे घोर संकट असते. हा मार्ग जीवाला संभ्रमात टाकू शकतो आणि त्यामुळे जन्मे अभ्यासिलियाचे हन काम जाईल वाया. आणि त्यामुळे जन्मभर केलेला अभ्यास वाया जाऊ शकतो. जरी अर्चिरादी मार्गू चुकलिया, अवचटे धूम्रपंथी पडलिया, तरी संसार पाथी जुंतलिया भवताचे असावे. अहो, जर का चुकून अर्चिरादी मार्ग अर्थात जो योग्य मार्ग आहे तो मार्ग जर चुकला, तो मार्ग जर सापडला नाही आणि अवचटे आणि चुकून अनपेक्षितपणे आपण धूम्र मार्गामध्ये जर पडलो, धूम्र मार्गाच्या वाटेला जर आपण लागलो तरी संसार पाथी, संसार रूपी मार्गावर जुंतलिया, आपण जुंपले गेलो. आणि मग भवताची असावे, म्हणजेच काय, तर संसारात येणं आणि जाणं अर्थात जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये भवताची असावे, अडकून पडावे. हे सायास देखोनी मोठे, हे सायास देखोनी मोठे, आता कैसेनी पाम एक वेळ फिटे. म्हणोनी योग मार्ग गोमटे शोधले दोन्ही. ज्ञानोबाराय म्हणतात असे हे जे सायास म्हणजे अत्यंत घोर कष्ट आहेत,
ते ह्या धूम्र मार्गात आहेत, म्हणून हा कसा आपल्याला चुकवता येईल? यासाठी योग मार्गाने ह्या दोन्ही बाटांचा विचार केलेला आहे. आणि याचाच अर्थ असा, योग मार्गाच्या साहाय्याने आपल्याला धूम्र मार्ग चुकवता येईल आणि अर्चिरादी मार्गाची वाट धरता येईल. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे. असे हे दोन मार्ग आहेत. त्यातला एक जो योग्य मार्ग आहे, तो मार्ग, त्या मार्गाने जाऊन आपण ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घेतो, अर्थात ब्रह्मरूप होतो. आणि दुसरा जो धूम्र मार्ग, त्या मार्गात सायास आहेत. त्याने आपण जन्म मृत्यूच्या चक्रात सापडून परत संसारात येतो. परंतु हा अर्चिरादी मार्ग किंवा धूम्र मार्ग, कुठला मार्ग आपल्याला मिळणार? हे देहांताच्या वेळी, हे देहांताच्या वेळी दैवानी जो मार्ग मिळणार असेल त्यावर ते अवलंबून आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.